राणा शरणी आहे. अजिबात नाही. अंजलीबाई, माझं जे काय म्हणणं आहे का नाही, मी तुम्हाला नंतर सांगतो. काही गरज नाहीये. इथून पुढे मला भेटूही नका. कुणी बी पुढे यायचं नाही सांगून ठेवतोय. ए, राणा शरणी आहे. राणा अजूनही ऐकतो. अहो, अरे बघता काय, पकडा मला. बस बघितलं ना. हा बस, इनफ इज इनफ. अंजली गायकवाड, मी तुमच्या आणि नाईक साहेबांच्या शब्दाखातर हा शेवटचा ट्राय केला होता, पण तुम्हीच म्हणा तुमचा नवरा किती टोकाला गेलाय ते. का केलं असेल राणाजींनी असं? त्यालाच माहिती. तो आला की त्याला सांगितलं की तुझी बाजू समजावून सांग, पण त्याचं एकच की मला अटक करायची नाही. मी त्याला कायदा समजून सांगत होतो. अरे अचानक त्यांनी माझ्या हातातलं पिस्तूल काढून घेतलं. नशीब चांगलं की माझा प्लॅन बी तयार होता, नाहीतर आज माझा जीवच गेला असता. नाही, राणाजी कुणाचा जीव घेणं शक्यच नाही. काय नाही काय, तुम्हीच बघितलं ना तुमच्या डोळ्यांनी. एखादा पिसाळलेला जनावर जसा वागाव ना तसा वागत होता तो. आणि आता यावर उपाय एकच, जागच्या जागी गोळी घालणं. नाही साहेब. काय नाही, माझ्या जागी तुम्ही असतं तर हेच केलं असतं बुवा. माझा अनुभव आहे. मी आजपर्यंत खूप गुन्हेगार बघितलेत, पण राणासारखा गुन्हेगार नाही बघितला. हे बघा अंजलीबाई, तुमच्यासाठी मी राणाला वाचवण्याचा प्रयत्न करेन, पण त्यांनी जर असाच कायदा हातात घेतला ना तर माझा नाईलाज. साहेब, राणा तर कुठेच सापडला नाही. हे सटकला. सगळ्या हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्सना इन्फॉर्म करा, अलर्ट करा. राणा जखमी झालाय, उपचारासाठी नक्कीच कोणाकडे तरी जाईल. आता राणाला सोडायचा नाही. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, लागले हो. बघूया बघूया, एक मिनिट. काय लागलं? पत्रा लागलाय. थांबा थांबा, हात काढा. पत्रा होय. असं कसं काय लागला? बसा बसा, 2 मिनिटं बसा. फरार आरोपी रणविजय गायकवाडचा पोलिसांकडून युद्धपातळीवर शोध सुरू. रणविजय गायकवाड जर शरण नाही आला तर त्याला दिसता क्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले. नागरिकांनी सतर्कता दाखवून पोलिसांना सहकार्य करावं. हा, हॅलो हॅलो साहेब, तो आला इथं. हा जखमी आहे. मी थांबवून ठेवतो त्याला औषधासाठी. तुम्ही जरा लवकर या. चालेल, ठीक आहे.
राणादा कुठे कुठे राणादा? तू त्याला आणलं नाहीस? तो खालती आहे का? आई सांग की कुठे राणादा? राजलक्ष्मी, उगाच मला सारखं सारखं एकच प्रश्न विचारू नकोस. मग तू मला सांगतच नाहीयेस कुठे राणादा. सांग की कुठे तो? आई सांग की कुठे राणादा? तुझे राणादा फरार झालेत. गुन्हेगार आहेत ते. आई कुठे तुझे राणादा आता राणादा राहिलेले नाहीयेत. म्हणजे ते कुणीतरी वेगळे झाले. म्हणजे ते वाईट वागतायत, चुकतायत. पण राणादा कवा बी वाईट वागणार नाही. अगं ते वाईट वागतायत लक्ष्मी, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. हे बस रडू नको, मी समजावतो त्याला. मी खूप समजावलं राणाजींना, पण आता ते समजावण्याच्या पलीकडे गेले. आई मी समजावतो त्याला, तो माझा ऐकणार. आणि आई तो असा वागतोय म्हणजे काय तर कारण असणार ना. मी त्याला समजावतो, तू काही काळजी करू नको. आई रडू नको गो. आई नको तू रडू, मी त्याला खरंच समजावतो, तो माझंच ऐकणार. आई तू काही काळजी करू नको. कोण आहे? आहे एवढ्या रातच्याला कोण आले? कोण आहे? मी राणा आहे. मी राणा एवढं की लवकर. काय रे? हा हे काय झालं? चल आते, चल आते, चल. काय झालं रे? सांग तू सांग. काय झालं? तुम्ही पहिलं पटक दिशी दरवाजा लावून घ्या. अरे काय झालं खरं? काय झालं एवढं रागात? पोलिसांनी दगापटका केला. बोलायचं म्हणून बोलून घेतलं आणि गोळीबार केला माझ्यावर. अरे मग दवाखान्यात जायचं ना. कसं जाऊ? समधीकडे पोलिसांचं पार आहे आणि टीव्हीवर मी माझीच बातमी सुरू आहे. कसं बस इकडे आलोय. अरे देवा केवढं रागात गेले. नेने हा पाला घेऊन जा. वय वय आले. बस तू बस ते इथं. नशीब चांगलं म्हणून गोळी चाटून गेली. बस. अरे बस पाणी पी.
हात बाजूला कर. लय लागलं. असं कसं असंच हात. हे धरा. काळजी करू नकोस, येईल भर. ते नव तू पोलिसाकडे का गेलतास? त्या अंजली बॉसनी गोड बोलून फसवलं त्यांनी. मला सांगितलं बोलायचं म्हणून. मी बी म्हणलं आता मोहिते साहेब बोलायला तयार आहेत तर आपण बी जाऊन त्यासनी सांगू की काय बी गुन्हा केला नाही म्हणून. पण तिकडे गेल्यावर ते मोहिते साहेबांनी माझ्यावरच गोळीबार केला. मग काय, मी बी पटक दिवशी बंदूक हिसकावून घेतली आणि मोहिते साहेबांच्या डोसक्याला लावली आणि माझी सुटका करून घेतली. आणि त्याच टायमाला तिकडे अंजलीबाई आल्या आणि समधी गैरसमज करून घेतली. ते मोहिते साहेबांनी बरोबर डाव साधला आणि अंजलीबाईंनी सांगितलं की मी कशी त्यासनी मारहाण केली म्हणून. अंजलीबाई जाम भडकल्या माझ्यावर. अरे मग तू त्यासनी खरं सांगायचं नाहीस काय? कसं सांगणार, एवढा टाइमच गावला नाही मला. कसा बसा निसटून आलोय तिकडनं. आता र काय बी करून अंजलीबाईंचा गैरसमज मिटवायला पाहिजे. पण आता तू इथं आराम कर. इथंच राहायचं आज. आता कुठं जायचं नाही बाहेर. उद्या बघू काय करायचं ते. होय, अंजलीबाई जाम भडकल्यात माझ्यावर. काय का होईना पण एक फोन तर केला पाहिजे त्यासनी. हे बघा अंजलीबाई, एक पाऊल पुढे टाकू नका, नाहीतर मी या माणसाच्या डोसक्याचा भुगा करून टाकीन. राणा येडेपणा करू नकोस. साहेबांनी सोड. अजिबात सोडणार नाही मी. हे बघा, तुम्ही समजे पहिले मागवा. कुणी बी पुढे यायचं नाही सांगून ठेवतोय. ए राणा शरण ये. राणा अजूनही ऐकतो. ए! हॅलो हॅलो अंजलीबाई. अंजलीबाई काय झालंय, तुम्ही नाराज आहात काय? मग काय खुश हो? कशी खुश हो सांगा. माझा तुमच्या खरेपणावर कायम विश्वास होता, पण आज तुम्ही तो तोडलात. नाही नाही,
अहो अंजलीबाई, तुम्ही जे काय बघितलं का नाही ते समजा खरं नव्हतं. तुम्ही स्वतः मोहिते साहेबांवर गोळी चालवायला निघाला होता. का केलं तुम्ही असं? मी किती रिक्वेस्ट करून मोहिते साहेबांना तिथे आणलं होतं आणि तुम्ही? हो नाही हो. अहो काय बोलताय तुम्ही? अहो, उलट त्यांनीच दगाफटका केलाय माझ्या बरोबर. उगाच खोटं बोलू नका बरं का, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. हो नाही हो अंजलीबाई, मी कधी खोटं बोलतो का? तुम्ही का खोटं बोलताय? खोटं बोलणं आधी सोडून द्या. अहो अंजलीबाई, माझं ऐकून तर घ्या. तुम्ही का वाद घालायलात माझ्या बरोबर? मला काही ऐकायचं नाहीये तुमचं. अहो माझं ऐकून तर घ्या. हॅलो हॅलो अंजलीबाई. अंजलीबाई, काही तऱ्हांच्या मग तुम्ही वाद घालायलात माझ्या बरोबर. अहो या समजामुळे आपल्यातलं अंतर वाढतंय. हॅलो सर नमस्ते. नमस्ते, बोलायला फोन केलास का? नाही सर, खबर होती. कसली? सर अंजली गायकवाडांचे फोन टॅप करायला सांगितले होते ना. अरे हो, मग पुढे बोल ना आता. 2 दिवस झाले सर आम्ही टॅपिंग करतोय. मुद्द्याचं बोल. हा सर, ते पुन्हा राणाशी बोलले, त्यांचा बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट आहे. माहितीये मला. त्या राणाचं लोकेशन ट्रेस करा आणि कळालं की मला सांगा. येस सर, गुड नाईट. या राणाला उद्या दणका द्यायचाच. तर यापुढे बायकोला कॉन्टॅक्ट करायचा असेल ना तर पोलीस स्टेशन मध्ये करायचं. युवराज, अहो इथं उभं राहून कुठे खाताय सांग? इकडे या. इकडे बसून खा. अहो मस्त काय हवे का अजून? नको. लक्ष्मी आलीस व्हय? बस तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येतो. नको मला. का ग बाई, उपाशी पोटी जाणार व्हय शाळेत? जाऊ दे, ली ताकद आहे जात. जर कमी झाली तर चांगला आहे. हे यार चाप, काय बी बोलतोस बे आमच्या लक्ष्मीला? आजकाल ती जरा बोललं तर लगेच भडकते, मारायलाच येते. म्हणून म्हणलं जरा ताकद कमी व्हायला पाहिजे. विषा नाही. ए लक्ष्मीला बी नाश्ता घेऊन ये ग. नाही नको मला. लक्ष्मी, लक्ष्मी इकडे. असं जेवणावर राग काढायचा नसतोय. काय झाले मला सांग. नाही काय नाही. लक्ष्मी, काका बोका कधी येणार परत राणादा? हे बघ, राणा कवा येणार मला बी सांगता यायचं नाही ग. कधी निर्दोष सुटणार, कधी घरला येणार, मी तरी कसं सांगू? तुझा रांगणा येतच नसतो. कानाखाली आवाज काढीन एक. मी नाही म्हणलं, आमच्या शाळेत म्हणत होती. मी कशाला म्हणू? बाळा, नाश्ता केलास? नाही नका मला. का नकोय? आई तूच तर म्हणलीस ना व, मी कसा करू नाश्ता? रांधायला लागले. लक्ष्मी, या घरात परत राणाजींचं नाव काढायचं नाही. वहिनी, अहो, एवढं बी चिडू नका हो. चिडू नको तर काय करू भाऊजी? राणाजी फार चुकीचं वागताय आणि काल तर हद्दच केली त्यांनी. सरळ सरळ त्या मोहितांच्या डोक्याला पिस्तल लावली. अहो तशी काहीतरी कंडिशन आली असणार आहे. कंडिशन वगैरे काही नाही. मी आणि मामांनी फार समजावलं होतं मोहितांना राणाजींशी बोला म्हणून. राणाजी चुकले. नाही नाही, राणा असं काय करणार नाही हो. आई राणादानं काय बी केलं नसणार. लक्ष्मी, मी काय सांगितलं? परत या घरात राणाजींचं नाव काढायचं नाही, समजतंय? पण का? माझ्या मम्मीचं नाव घेतलेलं चालत नाही ना का या घरात? तसं तुझ्या राणाचं पण नाव घेतलेलं चालणार नाही. बंदी आहे. युवराज, का? आता का? माझ्या मम्मीच्या नावाला बंदी करताना कसं गोड वाटत होतं. यायला शाळेला पाठव. जाणारच आहे, पण राणाचं नाव घेतलेलं चालणार नाही या घरात. मम्मी पण माझ्या मम्मीचं नाव घेईन. युवराज, हे समजा. ठीक आहे, पाणी घे. शांत ना. आवाज बोलू नये. आणि तू मस्त शाळेत जायला उशीर होतोय ना? चंदाताई, ओ चंदाताई, यासनी जरा शाळेत सोडून ये. इकडे बघू नये. चला युवराज, तुम्ही बी नाव घेऊ नका सा. बंदी आहे आमच्या घरात. कसली बंदी आहे? आमच्या घरचा मॅटर आहे. तुम्ही कशाला आलाय? मी त्या गुन्हेगाराला अटक करायला आलोय. राणा त्या घरी नाही. हा म्हणजे राणा गुन्हेगार हे तुम्हाला मान्य आहे तर?
असं तुमचं म्हणणं आहे, आमचं नाही. मी इथं अंजली रणविजय गायकवाड यांना अटक करायला आलो.